रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावांनो. आल्या आल्या काय झालं ना, आल्या आल्या काही वातावरण सहन झालं नाही. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलमधनं आजच आलो आहे आणि आता वाटतं थोडंसं बरं. काय आणलं का जेवायला? हे आणलं आम्हाला नाश्ता. तर दुबई आणि मुंबईमध्ये हे फरक आहे. ठेव खाली, नंतर जेवतो, नंतर खाईल मी. तर दुबईमध्ये कसं ना, मी तुम्हाला सांगत असतो ना, दुबईमध्ये सगळं आम्हाला हातानंच करावं लागतं सगळं काम. आता इकडं आल्यावर काय झालं ना, सगळं आयतं मिळतं आणि आयतं मिळतं आणि आम्हाला सगळी काम करायची, रोज कामाला जायचं. आणि इकडं आलं ना तर मग असं काम वगैरे नसतं ना, मग ना का पाठीमागं चालू असतं, हे दुख ते दुख, मग जा हॉस्पिटलमध्ये, जा दवाखान्यामध्ये. आता जाऊन आलो मी आणि जाऊन आल्यावरती जरा कालपासूनच बरं आहे, आता थोडं तब्येत बरी आहे. झालं काय नव्हतं, झालं हातपाय आणि कंबर जास्त दुखत होतं माझं. तेच तुम्हाला सांगितलेलं आहे ना व्हिडिओमध्ये, हिमोग्लोबिन आणि आयरनची कमी असल्यामुळं. तर आता ते गोळ्या वगैरे सुरू केल्यात मी. तर त्यानं आता मला फरक चांगला आहे, कारण की इकडे आमचा फॅमिली डॉक्टर आहे. तो मला कधी पण मी येतो ना, समजा दुबईवरनं घरी आपल्या कधी पण येतो ना, ते डॉक्टर पण असते आपल्याला. सुट्टीवरनं कधी पण आलो तर कधी पण डॉक्टर असतो का नाही. काल पण डॉक्टर असत होता. काय बोलतो राजा, काय झालं तू येतोच कशाला बोलतो तिकडं आजारी पडायला. तर दुबईवरनं भरपूर काही सामान घेतलेलं होतं मी. सगळं आता काय ना, पसारा सगळं असं पांगलेलं आहे घरामध्ये. आता सकाळी ना जरा आता होईल व्यवस्थित नीट करू. हा फॅन होता तो चार्जिंगवाला. नवी मुंबईमध्ये ना लाईटचा जास्त प्रॉब्लेम सुरू आहे सध्या. त्याच्यामुळं ना हा पंखा घेतलेला, याचे पैसे वसूल झाले. म्हणजे आल्यापासून ना 2-3 दिवस लाईट म्हणजे सारखी जायची यायची आणि आता लाईट जात नाही आहे. त्याच्यानंतर हे माझं हे घरामध्ये होम थिएटर ना, हे पण मी दुबईवरनंच आणलेलं. आणि हे दुबईवरनंच आणलेलं 350 dirhamचं काहीतरी मी आणलेलं. बाकी टी व्ही आणायला परवडत नव्हती, टी व्हीला जास्त पैसे लागत होते तिकडं घेऊन येण्यासाठी. तेच ड्युटी वगैरे लागते तिकडं. बाकी हे मिक्सर आहे, मिक्सर पण दुबईवरनंच आणलेलं. भरपूर काही सामान आहे ना मी जे दुबईवरनं आणलेलं आहे, कारण की मला त्याची आवड आहे. त्याच्यानंतर बघा ही शेगडी आहे ती, अरे साफ नाही केली. हे भांडं पण दुबईवरनं आणलं आहे, हे पण भांडं पण दुबईचं आहे. हे बघा G5ची शेगडी आहे. भरपूर आणलेलं आहे दुबईवरनंच. प्लेट वगैरे पण दुबईच्याच आहेत. बाकी हे लाईटं वगैरे पण मी दुबईवरनंच घेतलेले. भरपूर जेव्हा नवीन घर घेतलेलं तेव्हा आहे ना. आणखी काय माझं तेच आणखी हे बघा, हे एक माझं हे आपण व्हिडिओ बनवतो ना त्याच्यासाठी आहे एक. तर अजून आणखी काही सामान बाकी आहे, कारण की माझ्याकडं लगेज जास्त होतं. तर एक मित्र होता राजस्थानचा, त्याला बॅग दिलेली मी. आता 2-3 दिवसानंतर आता बरं वाटेल तर मग जाईल उज्जैनला महाकालच्या दर्शनाला, तर तेव्हाच ती एक बॅग घेऊन येईल. बाकी ह्या असा आमचा परिसर आहे नवी मुंबई. हे चाळीतलं रूम आहे आमचं. खाली आमचे आईवडील राहतात आणि वरचं हे माझं रूम आहे. आणि असला आल्याच बघून ना एकदम म्हणजे हे वाटतं, एकदम लगे गिजगिज मी आलो उतरलो तिकडे बाहेर आणि घरी येत होतो असं वाटत होतं मी इकडे राहतो आहे. एकदम म्हणजे थोडंसं 2-4 दिवस लागतात मॅच व्हायला इथं. आता वातावरण सगळं चांगलं तरी पण मला घाम येतो आहे. वातावरण ना ते चेंज होण्यासाठी मला वेळ लागतो जरा. बाहेर निघलं तर नुसतं ट्रॅफिकचा आवाज, लोक हॉर्न मारतात, थोडं गिजगिजसारखं वाटतं. बस अजून 2-3 दिवस वाटेल आणि नंतर होईल सगळं मॅच. तर हे असं आमचं घराचा व्ह्यूज आहे. हे छोटंसं किचन असतं मुंबईमध्ये, काही जास्त मोठं नसतं. आणि हे असं आमचं बाहेरचे हे चाळ आहे सगळे आमची. घरामध्ये असे बाहेर अशा गाड्या वगैरे उभ्या पार्किंगच्या, जास्त लांब नाही आहे. हे समोरच रोड आहे आमच्या इथे. बायको जरा परेशान आहे दवाखान्यामध्ये माझ्या. दवाखान्यात घेऊन जा, घेऊन ये, स्वयंपाक बनव, काय खायचं ते बनवून दे. त्याच्यामुळं भरपूर आता अजून काम बाकी आहे. पाणी येणार नाही हुकूमतचं. हे बघा, हे आमची मांजर. काय नाव घ्यायचं? हां, मन्नी. ए मन्नी ना तुझं? कुठून आली मन्नी? ही भारी आहे. दुबईच्या मांजरीत ना, त्यांना चिकन जरी दिलं खायला ते खात नाही, त्यांना फक्त मच्छी पाहिजे. आणि एक आमची मन्नी आहे, हिला डाळ भात द्या. काय खाती? आता इडली खाल्ली हिनं. आता इडली खाल्ली, कधी डाळ भात, कधी काही पण, पोहे पण खाती. कुठं पण नुसती झोपून राहते, काहीच काम करत नाही, फक्त झोपून राहते. तर हे असं आमचं घर आहे. आणि नाश्ता वगैरे झाला आहे. आता जमलं तर जाऊ बाहेर. बाहेर गेलो तर थोडंसं फिरून येईल, म्हणजे थोडं बरं वाटतं बाहेर गेल्यानंतर.
नाहीतर काय नाही, तर जेव्हा घरामध्ये बसायचं तर मग ना काहीतरी म्हणजे बसू वाटत नाही आहे आपल्याला. मला कसं ना ती सवय झालेली आहे ना काम करायची, ते काम 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 सकाळी उठून आपली जी रुटीन असती तिची सवय झालेली आहे. आणि मग इथं आल्यावरती असं बसायचं आणि ह्या परिवारामध्ये राहायचं तर नाही का, थोडं जरी दुखलं का असं वाटतं जास्त दुखतं आहे. आणि तिकडं कसं थोडं जरी काही झालं का तर काही वाटत नाही, म्हणजे कामामध्ये वेळ निघून जातो. तुम्हाला मी सांगत असतो ना कन्सल्टन्सी ऑफिस वगैरे, तर विजिट करीन कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये. आणि तिकडनं काही तुमच्यासाठी काही जॉब वेकेन्सी असेल तर नक्कीच तुम्हाला मी सांगेल. चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करून आणि इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करून, तर नवीन नवीन अपडेट मी तुम्हाला देतच राहील. तर भावना परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.